6 दशकाहून अधिक काळ मराठी रंगभूमीवर अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता म्हणून कार्यरत राहिलेले दिग्गज अभिनेते म्हणजे आत्माराम भेंडे। एक सुसंस्कृत विनोदी अभिनेते म्हणून रंगभूमी, सिनेमा, जाहिराती, मालिका या सर्व क्षेत्रांमध्ये ते अगदी लीलया वावरले होते। दिनूच्या सासूबाई राधाबाई, झोपी गेलेला जागा झाला, पिल्लूचं लग्न ही त्यांची नाटकं तुफान गाजली होती। मन पाखरू पाखरू, प्रीती परी तुझवरती, तरुण तुर्क म्हातारे अर्क, तुझा आहे तुझपाशी, पळापळा कोण पुढे पळे अशा नाटकांमधून भेंडेंनी आपल्या अभिनयाची ताकद दाखवून दिली होती। आत्माराम भेंडे यांचे 7 फेब्रुवारी 2015 रोजी वयाच्या 93व्या साली वृद्धापकाळाने निधन झाले। त्यांच्या पत्नीही अभिनेत्री होत्या। अभिनेत्री डॉक्टर आशा भेंडे या आत्माराम भेंडे यांच्या पत्नी होत्या। आशा भेंडे यांचे मूळ नाव लिली होते आणि त्या ज्यूधर्मीय होत्या। लग्नानंतर त्या आशा भेंडे झाल्या। त्यांनी सुरुवातीला काही नाटकांमध्ये कामं केली, नंतर प्रपंच, व्हॉट्स युअर राशी यांसारख्या मोजक्या चित्रपटात त्यांनी काम केलं। तसेच अनेक जाहिरातीमध्ये त्या झळकल्या होत्या। आशा भेंडे आणि आत्माराम भेंडे या जोडप्याने SBIच्या एका जाहिरातीमध्ये एकत्र काम केलं होतं। ती जाहिरात खूप गाजली होती। आशा भेंडे या प्रोफेसर होत्या। त्यांनी MA केलं होतं आणि PhD धारक होत्या। त्यांनी काही पुस्तके लिहिली आहेत। आत्माराम भेंडे आणि आशा यांचा मुलगा नंदू भेंडे सुद्धा त्यांच्या पावलावर पाऊल टाकून मनोरंजन विश्वात आला। नंदू भेंडे हे संगीतकार, गायक आणि अभिनेते होते। त्यांनी वेगवेगळ्या बँडसाठी कामं केली आहेत। मराठीतील रॉकस्टार अशी त्यांची ओळख होती। त्यांच्या कामाबद्दल बोलायचे तर 1980 मध्ये नंदू भेंडे यांनी डिस्को डान्सर या हिंदी चित्रपटाचे पार्श्वगायन केलं होतं। RD बर्मन, लक्ष्मीकांत प्यारेलाल, बप्पी लहिरी यांसोबतही त्यांनी कामं केली होती। सोनी टीव्हीवरची चमत्कार, दूरदर्शनवरील चंद्रकांता, झी टीव्हीच्या जीना इसी का नाम है, दायरे यांसारख्या अनेक मालिकांमध्येही त्यांनी संगीत दिलंय। याशिवाय त्यांनी मराठी डिस्को वाउटर नावाचा धमाल गाण्याचा अल्बम काढला होता। त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे तर त्यांचे लग्न उषा भेंडे यांच्याशी झाले। उषा भेंडे फ्रीलान्सर रायटर तसेच एडिटर आहेत। नंदू भेंडे आणि उषा भेंडे यांना अक्षय नावाचा मुलगा आणि अमृता नावाची मुलगी झाली। या दोन्ही मुलांनी लहानपणापासूनच संगीत क्षेत्रात काम करायला सुरुवात केली होती। 11 एप्रिल 2014 रोजी नंदू भेंडे यांचे निधन झाले। त्यावेळी ते 62 वर्षांचे होते। आता त्यांच्या संगीताचा वारसा त्यांचा मुलगा अक्षय आणि मुलगी अमृता भेंडे पुढे चालवत आहे। त्यांची मुलगी अमृता भेंडे हिने 5 वर्षाची असल्यापासून गायला सुरुवात केली होती। लहान मुलांची अनेक गाणी तिने गायली आहेत। अनेक जाहिरातीसाठी तिने जिंगल्स गायले आहेत। पुढे तिचा कौन है वो नावाचा अल्बम देखील आला होता। वडील नंदू भेंडे यांच्यासोबत तिने अनेक देशात कॉन्सर्ट केल्या। तिला सामाजिक कार्याची आवड आहे। यातूनच सध्या ती न्यूझीलंडमध्ये सामाजिक कार्य करणाऱ्या मल्टीनॅशनल कंपनीत कामाला आहे। नंदू भेंडे यांचा मुलगा अक्षय ह्याच्याबद्दल बोलायचे तर त्यानेही लहानपणापासून वडिलांसोबत गायन क्षेत्रात काम केलंय। तो लहानपणापासूनच खेळातही प्रवीण होता। शाळेत असताना तो नॅशनल लेव्हलला फुटबॉल आणि बास्केटबॉल खेळलाय। त्याने काला घोडा आर्ट्स फेस्टिवल आणि हार्ड रॉक कॅफेमध्ये सिंगर आणि गिटारिस्ट म्हणून काम केले। soundcloud.com हे त्याचा रेकॉर्डिंग स्टुडिओ आहे। फावल्या वेळात तो गायनाची आवड जपत असतो। सध्या तो कॅनडात मार्केटिंग क्षेत्रात कार्यरत आहे। चार्वी केन हिच्यासोबत अक्षय विवाहबद्ध झाला। चार्वीला सायकलिंगची आवड आहे। जगभरात होणाऱ्या सायकलिंगच्या स्पर्धेत ती नेहमी सहभाग घेते। नंदू भेंडे यांची दोन्ही मुलं सध्या संगीत क्षेत्रात पूर्णवेळ कार्यरत नसली तरी वेळ मिळेल तेव्हा गाण्याची आवड जपत असतात। अनेक कार्यक्रमात ते दोघं भाग घेऊन गाणी गात असतात। अशा प्रकारे आत्माराम भेंडे यांच्या कुटुंबातील 3ही पिढ्या कला क्षेत्राशी निगडीत आहेत।